सगळ्यात जास्त मागणी असलेली एक बिनधास्त अभिनेत्री, सगळा परिवार एकट्यानं सांभाळला होता, शेजाऱ्याबरोबर ती लग्न केलं होतं आणि आलेले वाईट अनुभव, आलेले वाईट दिवस या सगळ्यांना खंबीरपणे तोंड दिलेलं होतं. लोकांचा ढोंगीपणा, त्यानंतर हिचं दारू पिणं, व्यसनं, तिच्यावरती झालेला बलात्कार, 3 वर्ष पळून गेलेली, त्यानंतर तिला मिळाला प्रचंड पैसा, प्रचंड प्रसिद्धी, सगळं काही असताना न मिळालेलं सुख, स्वतःच्या मुलीच्या लग्नालाही तिला बोलावण्यात आलेलं नव्हतं. ज्यांच्यासाठी तिनं आयुष्य खर्ची घातलं होतं, तीच लोक तिला सोडून गेलेली होती. तर या सगळ्या गोष्टी आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, DSD मराठीमध्ये आता आपण चाललेलो आहोत मुंबईला. मुंबई या ठिकाणचा ग्रांट रोड आहे आणि त्या भागामध्ये एक कलावंतीन राहत होत्या. त्यांचं नाव आहे बायाबाई साळगावकर. तर त्या अत्यंत रूपवान होत्या, देखण्या होत्या, अत्यंत चांगल्या गायिका होत्या आणि त्यांचे गुरु होते अजिमल हुसेन खां साहेब. तर हे त्यांचा रियाज घ्यायचे. थोडक्यामध्ये काय, तर कला होती, सौंदर्य होतं आणि या बाईला व्यवहार चांगला जमत होता आणि सगळे त्यांना आदराने जिजी म्हणायचे. आता या जिजीकडे प्रचंड पैसा होता, प्रचंड श्रीमंत होत्या आणि दागदागिने, महागड्या वस्तू, शालू, चांगल्या पद्धतीचं घरदार अशा पद्धतीनं सगळं होतं. आता त्या काळामध्ये लोक पायी प्रवास करायचे, त्यावेळेस या जिजी घोडागाडीशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हत्या आणि एखाद्या महाराणी सारख्या त्या जगत होत्या. तर अशा पद्धतीच्या या जिजी होत्या. पण यांचं लग्न झालेलं नव्हतं, पण यांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं रघुनाथ. आता आईचं मुलावरती प्रेम होतं, मुलाचं आईवरती प्रेम होतं आणि याच वातावरणामध्ये, ते जे काही श्रीमंतीचं वातावरण आहे त्याच वातावरणामध्ये मुलगा रघुनाथ लहानाचा मोठा होत होता. आणि रघुनाथ मॅन्शन या भागामध्ये ते राहत होते किंवा या ठिकाणी राहत होते. आता कदाचित आपल्या मुलाच्या नावानं, म्हणजे मुलाचं नाव त्यांनी त्या घराला किंवा त्या बंगल्याला दिलं असेल. असो, तर आता मुलगा लहानाचा मोठा होत होता. आता तो तरुणपणामध्ये आला होता आणि दिसायला सुद्धा आईसारखाच देखणा होता. आता त्याला वाटत होतं की त्याला लग्न करायचंय, पण त्यांची परंपरा अशी होती की लग्न बिलकुल करायचं नाही. आपण कलावंतीन घराण्यातले आहोत आणि त्यामुळे लग्न करायचं नाही. बाकी सगळे कुटाणे केले तरी चालतील, पण लग्न करायचं नाही. आणि आता ही परंपरा अशा पद्धतीची होती आणि या परंपरेला रघुनाथ साळगावकर यांनी सुरुंग लावलेला होता. त्यांनी चक्क लग्न केलं होतं. आता लग्न केल्यामुळे मग धर्म बुडाला होता, गोंधळ सुरू झाला होता, धर्म मार्तंड आले होते, मग ते धर्म मार्तंडांनी गोंधळ घातला वगैरे वगैरे. आणि आता हा माणूस एकाच व्यक्तीबरोबर ते संबंध ठेवणार म्हणजे व्यभिचार करणार नाही, केवढं मोठं पाप करणार. आणि त्या काळी त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड वादंग निर्माण झालेलं होतं, का तर लग्न करत नाही, पण म्हणजे लग्न केलं म्हणून. मग या लोकांच्या विरोधात लढून या माणसानं संसार केला आणि संसार असा तसा केला नाही, त्याला 4 मुलं झाली. तर त्यांचा एक मुलगा होता, त्यांचं नाव आहे भालचंद्र, आणि 3 मुली, एक केशर, दुसऱ्या इंद्रा आणि तिसऱ्या सुशीला. आता या त्या 3 मुली होत्या. त्याच्यामधलं सुशीला ज्या आहेत त्यांचं लग्न झालेलं होतं, बाकीच्या दोघींनी लग्न केलेलं नव्हतं. पण सुशीला यांचं लग्न आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते होते, दिग्दर्शक होते, मास्टर विनायक यांच्या बरोबर ते झालेलं होतं. आणि केशरबाई आणि इंद्रा या भगिनी ज्या आहेत त्या सुद्धा चित्रपटात काम करत होत्या. आणि इंद्रा ज्या आहेत त्या एक शास्त्रीय गायिका होत्या आणि इंद्रा यांनी दुनिया क्या है पुनरुत्थान म्हणजे 1937 साली आलेला चित्रपट आहे, त्याचबरोबर ती इतरही अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आणि मास्टर विनायक यांच्या हौस फिल्म होतं, तर त्या फिल्मच्या अंतर्गत देवता हा 1939 साली आलेला चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये यांनी अभिनय केलेला होता. आणि त्या काळामध्ये आता महिला ज्यावेळेस चित्रपटात काम करायच्या त्यावेळेस त्यांचा प्रचंड छळ व्हायचा किंवा महिलांकडे पाहण्याची लोकांची दृष्टी अत्यंत दूषित आणि गलिच्छ होती. आणि त्यामुळे मग या मंडळींनी साळगावकर हे नाव वापरलं नाही. तर आता इंद्रा चित्रपटात काम करतायत तर त्यांनी इंद्रा वाडकर हे आडनाव वापरलं आणि वाडकर हेच नाव पुढं रूढ झालेलं होतं. आणि M.G. रांगणेकर यांच्या चित्रपटामध्ये काम करत असलेल्या केशरबाई ह्या सुद्धा एक चांगल्या अभिनेत्री होत्या. म्हणजे सगळ्या भगिनी अभिनेत्री होत्या. थोडक्यामध्ये 3ही मुली स्वतःच्या पायावरती उभ्या होत्या किंवा उभ्या राहिल्या होत्या. आणि आता यांचा भाऊ म्हणजेच मुलगा जो आहे भालचंद्र, म्हणजे रघुनाथ यांचा मुलगा भालचंद्र साळगावकर, आता हे उत्कृष्ट तबला वादक होते आणि यांचं लग्न झालं होतं सरस्वतीबाई यांच्या बरोबर ती, या तरुणी बरोबर ती. आणि सरस्वतीबाई या सुद्धा एका देवदासीच्या सुकन्या होत्या.
आता भालचंद्र आणि सरस्वती यांचा संसार चालू झालेला होता. यांना वडिलोपार्जित असं घर मिळालेलं होतं कोकणामधील सावंतवाडी या ठिकाणी, आणि त्या सावंतवाडी भागामध्ये हे राहत होते. आता यांना भालचंद्र आणि सरस्वती यांना पहिली मुलगी झाली, नाव ठेवलं होतं हंसा. पण दुर्दैवाने नंतर ती वारली. त्यानंतर एक दुसरा मुलगा जन्माला आला, नाव ठेवलं मोहन. त्यानंतर आता तिसरं बाळंतपण करायचं होतं, पण ते कोकणामध्ये वगैरे सुरक्षित नव्हतं. आता हे बाळंतपण सुरक्षित व्हावं यासाठी मग हे मुंबईला हॉस्पिटलला गेले होते, आणि भालेराव हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सरस्वतीबाईंना दाखल करण्यात आलं. आणि 24 जानेवारी 1923 या दिवशी यांच्या पोटामध्ये भयंकर कळा यायला लागल्या होत्या. डॉक्टरांना आमंत्रण देण्यात आलं, डॉक्टरांना बोलवण्यात आलं, आणि बाळंतपणाला सुरुवात झाली. आता यावेळेस प्रॉब्लेम निर्माण झाला. सामान्यतः बाळाचा जन्म डोक्याच्या बाजूने होतो, आणि इथं मात्र पाय बाहेर यायला लागलेले होते, म्हणजे हे जे बाळ आहे ते पायाळू होतं. पण या पायाळू बाळाचं आता काय करायचं, म्हणजे कारण जर समजा काही प्रॉब्लेम आला तर ऑपरेशन करावं लागेल, सिझरिंग करावं लागेल. पण त्यावेळेस तसा प्रकार जास्त नव्हता. प्रश्न होता की आता करायचं काय, कारण आईच्या जीवाला धोका होता. एक तर आई वाचू शकते, किंवा ते जे बाळ आहे ते वाचू शकतं. मग वाचवायचं कोणाला? डॉक्टरांनी भालचंद्र यांना विचारलं, बाबा कोणाला वाचवायचं? त्यावेळेस मग आता अर्थातच त्यांनी सांगितलं की बायकोला वाचवा. आणि डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे केलं, त्या बाळाचा जन्म झाला, आणि आई वाचलीच, आणि बाळ जे होतं, मुलगी होती ती सुद्धा वाचली होती. आणि अशा पद्धतीनं दोघीही वाचल्या. सुखरूप बाळंतपण वगैरे झालं होतं. पण आईचा प्रचंड रक्तस्राव झाला होता. तिला प्रचंड त्रास नंतर काही महिने भोगायला लागलेला होता. आणि नंतर आता ती मुलगी जी आहे, ती मुलगी हळूहळू लहानाची मोठी व्हायला लागली होती, आणि त्या मुलीचं नाव ठेवलं होतं रतन साळगावकर. म्हणजे रतन नाव ठेवलं होतं. रत्न आमच्या घरात जन्माला आलं म्हणून रतन नाव ठेवलं होतं. आणि हीच भविष्यामधली हंसा वाडकर. तर आता रतन जन्माला आली, त्यानंतर त्यांना अजून एक मुलगा जन्माला आला होता, पण दुर्दैवाने तो मुलगा वारला. म्हणजे पहिली मुलगी यांना झाली, ती वारली. दुसरा मुलगा झाला, तो जगला. त्यानंतर तिसरी मुलगी झाली, ती जगली, आणि चौथा मुलगा वारला. अशा पद्धतीनं यांना आता 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं नाव मोहन, मुलीचं नाव रतन. आता हे दोन्ही बहीण भाऊ सावंतवाडीच्या मराठी शाळेमध्ये शिकायला जायला लागले होते. आता इथं रतन जे आहे त्यांनी यांचं मराठी माध्यमातून शाळा चाललेली होती. मराठी माध्यमातून प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण चाललेलं होतं. हे सगळं झालं साधारण 4थी पर्यंत. 4थी पर्यंत हे भाऊ बहीण त्या ठिकाणी शिकले. आता लहानपणी तिला सगळे बेबी म्हणायचे, रतनला बेबी म्हणत होते, आणि बापाची फार लाडकी होती, आणि ती आपल्या वडिलांना भाई असं म्हणायची. आता भाई आणि बेबी यांचं अत्यंत जिव्हाळा, अर्थातच बाप आणि मुलीचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं असतं. इथं सुद्धा तसंच होतं. आता त्या बापाला वाटत होतं की आपल्या पोरीनं शिकावं, आपल्या पोरीनं मोठं व्हावं, काहीतरी चांगल्या पदावरती जावं, किंवा चांगल्या पद्धतीनं तिचं जीवन व्हावं, हे त्या बापाला पहिल्यापासून वाटत होतं. आणि त्यामुळे त्या वडिलांनी जी धडपड त्यांची पहिल्यापासून चालली होती, तर त्यांनी काय केलं, भगत बुवा नावाचे गायन शिकवणारे शिक्षक होते. ते शिक्षक सुद्धा नेमले होते या मुलीला गायन शिकवण्यासाठी, आणि नियमित ते यायचे, आणि या मुलीला आणि मुलाला सुद्धा गायन शिकवायचे. आता तो जो काळ होता तो साधारणपणे 1930च्या आसपासचा होता. आता विचार करा, त्या काळामध्ये त्या मुलांना शिक्षणासाठी आई वडिलांची किती आस होती, की मुलीला शाळेमध्ये टाकलं होतं. त्याचबरोबर ते तिला गायनाचा क्लास पण त्यांनी लावलेला होता. म्हणजे आजच्याला शाळेमध्ये आज आज सुद्धा काही लोकांची अवस्था किती विचित्र आहे, पण त्या काळात किती आधुनिक पद्धतीचा विचार ही मंडळी करत होते. अर्थात आता त्या मुलीचं 4थी पर्यंत शिक्षण झालेलं होतं, आणि तिचा भाऊ सुद्धा शाळेमध्ये जात होता. याच काळामध्ये ही जी छोटी हंसा आहे, काय 6-7 वर्षाची असेल, तिला कोल्हापूरवरून शालिनी स्टुडिओ आहे, त्या काळातला प्रचंड गाजलेला स्टुडिओ आहे, तर त्या स्टुडिओ मधून बोलावणं आलं होतं की तुला अभिनय म्हणजे चित्रपटात काम करायचंय आणि तू इकडे ये. आता वडिलांना वाटलं चला मुलीला घेऊन जाऊया, आणि वडील मुलीला घेऊन कोल्हापूरला गेले, आणि त्या ठिकाणी तिच्या अभिनयाची आणि गायनाची टेस्ट घेण्यात आली होती. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे, पण नंतर आम्ही तुला कळवू. नंतर हे पुन्हा गावाकडे निघून आले, आणि नंतर हा विषय मागं पडलेला होता. पण 6व्या-7व्या वर्षीच काय त्या मुलीला आमंत्रण आलं होतं चित्रपटात काम करण्याचं.
तर आता हे घरी आले. घरी आल्यानंतर मग त्या घरच्यांनी विचार केला, की आता दोन्ही मुलं आहेत, त्यांना उच्च शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी. आता मराठी शाळेत तर 4थी पर्यंत शिकले, पण पुढचं शिक्षण त्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकायचंय. मग ही मंडळी मुंबईला शिफ्ट झाली. सगळा परिवार मुंबईला आला. आता इथं सुद्धा त्यांचं घर होतं, त्याच्यामुळे काय असं काय अडचण आली नाही. आणि मुंबईमधलं आर्यन एज्युकेशन सोसायटी आहे, त्या स्कूलमध्ये हे दोघंही भाऊ बहीण शाळेमध्ये जायला लागले आणि इंग्रजीची पुढची 2 वर्ष त्यांनी म्हणजे इंग्रजीचं शिक्षण इंग्रजीच्या माध्यमातून घेतलं होतं. आणि त्यानंतर आता भाऊ पुढचं शिक्षण त्याचं सुरू होतं. आणि या काळामध्ये यांची आर्थिक परिस्थिती फार खालावली होती. म्हणजे वडील जे आहेत त्यांना दारू प्यायचं व्यसन लागलं होतं. आई जी आहे ती गृहिणी होती, घर सांभाळत होते. आणि मुलगा आणि मुलगी, भाऊ आणि बहीण दोघंही शिक्षण घेत होते. आता काम कोणी करायचं? घर संसार कोणी चालवायचं? ह्याच्यामध्ये बघा, परत एकदा सांगतो, वडील दारू पितायत, आई घर सांभाळते, मुलगा आणि मुलगी शाळेमध्ये जाते. मग अशा वेळेस तो परिवार सांभाळायचा कोणी, ते घर चालवायचं कोणी? व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा, घराची जबाबदारी कोणावरती आहे? म्हणजे एकतर ती बापावरती आहे किंवा थोरला भाऊ आहे त्याच्यावरती आहे. पण या परिवाराने निर्णय काय घेतला? त्यांना पैशाची गरज आहे, छोटी बेबी 10 वर्षाची आहे, आणि मग तिनं चित्रपटात काम करावं आणि घरच्यांना मदत करावी. म्हणजे पोरीनं काम करायचं, बाप दारू पिणार, भाऊ शिक्षण घेणार आणि मुलीनं काम करायचं आणि पैसे आणायचे. म्हणजे बापाच्या दारूसाठी, भावाच्या शिक्षणासाठी आणि आपल्या घरासाठी पोरीनं हातभार लावायचा. 10 वर्षाची मुलगी आहे, पण त्या मुलीच्या नशिबात काय वाढवून ठेवलं होतं बघा पुढं. तर त्या मुलीला आता सगळ्यांची इच्छा होती की तिनं चित्रपटात काम केलं पाहिजे, त्यासाठी सगळे फोर्स करत होते. आणि आतापर्यंत आपण बघितलं की तिचा जन्म, त्याच्यानंतर तिला पहिली आलेली ऑफर आणि त्यानंतर आता त्या घरच्यांचा तिला असलेला दबाव. तर हे सगळं आपण आता या भागात बघितलंय. आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता ही मुलगी पुढे काय करेल, तिच्या जीवनात अजून कोणत्या कोणत्या घटना घडणार आहेत, काय काय वळणं तिची घेतील, जीवन तिचं काय काय वळणं घेतील आणि कशा पद्धतीनं ती वाटचाल करेल, हे बघूया येणाऱ्या आता पुढच्या भागात.